नमस्कार. मागच्या तासाला आपण तीन फॉर्म्युले आपण पाहिले. मराठीमध्ये सांगतो. पहिलं विभाजनाचं सूत्र पाहिलं, मध्यबिंदूचं सूत्र पाहिलं आणि मध्यगा संपर्क बिंदूचं सूत्र पाहिलं. इंग्लिशमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला असे 3 फॉर्म्युले पाहिले. नाउ वी टेक सम मोर एक्झाम्पल्स ऑन पेज नंबर 113 and 14. 113 आणि 114 पानावरची काही गणित आपण घेणार आहोत, जी पुस्तकात सोडून दिलेली आहे. त्याचप्रमाणे वी सॉल्व सम मोर एक्झाम्पल्स इन द प्रॅक्टिस सेट 5.2. 5.2 या सर्व सांसामध्ये काही उदाहरणं पण आपण आता घेणार आहोत. लेट अस स्टार्ट द नेक्स्ट एक्झाम्पल. जस्ट लिसन. पेज नंबर 113. 113 पानावर ही पॉइंट P -4 6 divides the line segment AB with A -6 10 and B R, S in the ratio 2:1. Find coordinate of B. Coordinates of B, point B. ओके. हेच गणित तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, नीट लक्ष द्या. बिंदू P -4 6 हा A -6 10 व B R S यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला दोनाचे गुणोत्तरात विभागतो. तर बिंदू P चे पहा, मी मराठीत आणि इंग्लिश मध्ये दोन्ही पद्धतीने लिहिले. पहा, पॉइंट P डिवाइड्स, P डिवाइड करतो. पॉइंट P डिवाइड्स लाइन सेगमेंट AB. P हा A व B यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला दोनाचे गुणोत्तर विभागतो. म्हणून A आणि B आणि P दोनाचे दोन भाग येतात. म्हणून हा मोठा घेतो, हा छोटा घेतो, P बिंदू घेतो. आता यांचे निर्देशक दिलेले बघा. P दिलाय -4 6. बघा, P दिलाय -4 6, A दिलाय -6 10 आणि B दिलाय RS. इन द रेशो 2:1. दोनाचे गुणोत्तर विभागतो. हा 2 आणि हा 1. आपण याला x1 y1 x2 y2 आणि याला xy म्हणत असतो. याला m आणि n म्हणत असतो. बघा बरं का. x1 -6 y1 10 x2 r y2 s. x बरोबर -4 y बरोबर 6 m बरोबर 2 n बरोबर 1 बाय सेक्शन फॉर्म्युला. मराठीवाल्यांनी म्हणायचं विभाजनाच्या सूत्राने. कोणत्या सूत्राने? रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने असं म्हणायचं. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने. या ठिकाणी आपण सूत्र लिहूया. x बरोबर mx2 अधिक nx1 छेद आपण किंवा छेद म्हणा my2 ny1. सूत्र लिहिलं बघा मी. रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र किंवा सेक्शन फॉर्म्युला. त्यात किमती भरा. जे जे दिलं ते भरा. आता बघा, कारण आपण आतापर्यंत याचे काढत होतो. आता हा दिला, आपण याचे काढायचे. त्यामुळे काळजीपूर्वक पाहायचं. x दिलाय ना बघा, आहे -4 -4 m. इथं बघा m 2 गुणिले x2 काय आहे r n 1 1 x1 किती आहे -6 छेद m 2 आहे आणि हा 1 y किती आहे 6 m किती आहे 2 y2 yes
n किती आहे 1 y1 10 छेद 2 अधिक 1. आता बघा वजा 4 गुणाकारात एक वजा चिन्ह असेल तर वजा राहील. 1 मायनस साइन इज देअर इन मल्टिप्लिकेशन, सो आन्सर इज मायनस. 1 मायनस साइन इज देअर, सो आन्सर इज मायनस. 2 मायनस साइन बिकम प्लस. इथं काय मायनस साइन नाही, 2r 2r गुणाकार आहे बघा. 1 मायनस साइन एक वजा चिन्ह आहे म्हणजे वजा 6 1 6 हे 3 2s. इथं काय वजा चिन्ह नाही, नो मायनस साइन. 10 1 10 झालं. आता इथं या दोघांची बेरीज वजाबाकी होणार नाही, इथं r येणं नाहीये. मग हे भागिले जे आहे ते गुणिले करा. -4 वजा 4 गुणिले 3 फक्त भागिले गुणिले केलं, बाकी काहीच केलं नाही. आता जर गुणाकारात एक वजा चिन्ह आहे म्हणून वजा हे 1 मायनस साइन इज देअर, सो मायनस. साईड बदलून घेऊ आपण. साईड हे इकडून लिहू आणि ते इकडून लिहू, म्हणजे कसं होतं सुचेल तुम्हाला. आता r ची किंमत काढायची. लांबचा कोण आहे 6, जाऊ दे त्याला. -12 प्लस 6 2r बरोबर वजा 12 आणि हा वजा 6 अधिक झाला. अधिक 10 वजा होईल 18 वजा 10 म्हणजे 18 मायनस 10. चिन्ह समान वजा केलं, साइन डिफरंट सबट्रॅक्शन, मोठ्या साइन बिगर साइन. साइन डिफरंट सबट्रॅक्शन 8 तुला 8 मोठ्या साइन प्लस चिन्ह समान बाजूला केली, मोठे चिन्ह दिलं. गुणिले 2 भागिले ते 3 -3 वजा 3 बेचोक 4. मग काय म्हणणार इंग्लिश वाल्यांनी? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी -3 4. हिंदी मराठी वाल्यांनी बिंदू बी चे निर्देशक -3 4 आहे. संपलं. या ठिकाणी गणित संपलेलं आहे. काही केलेलं नाही आपण. जे दिलंय त्या पद्धतीने मांडलं, सूत्र लिहिलं, सूत्रात किमती भरल्या. फक्त आतापर्यंत आपण इथं कॅल्क्युलेशन करायचं. आता हा माहित नव्हता म्हणून आपण हे भागिले इकडे गुणिले केलं, भागिले इकडे गुणिले केलं, गुणाकार केला, साईड बदलून घेतली आणि मग लांबचा जो आहे त्याला तिकडे हाकलून दिलं आणि मग जवळचा जो गुणिले नंतर शेवटी भागिले झाला. अशा पद्धतीने तुम्ही ही उदाहरणं सोडवू शकता. पहा अजून आपण याच्यात 5 नंबर 113 वर्ष झालं. त्याच्यावर आणखी एक गणित बघा, ते गणित आपण घेऊया. ए मोठं गणित आहे 15 5, बी 9 20 आणि पी 11 15 असून ए डॅश पी डॅश बी. तर बिंदू पी हा रेघ ए बी चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा. कोणत्या गुणोत्तरात म्हणजे तुम्हाला गुणोत्तर काढायचे बरोबर. इंग्लिश मध्ये काय म्हणतोय बघा. A 15 5, B 9 20 and P 11 15. किंवा असं and A dash P dash B find the ratio in which point P 11 15 divides segment AB. समजून घ्या. पहा आता सेगमेंट AB एक नाही आणि AB घेतो. रेषाखंड AB म्हटलं बघा. P हा रेषाखंड AB चे AB घेतलाय.
ए बी चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन म्हणजे पी घ्यावा लागेल, बरोबर का? ए चे निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए दिलेले आहेत बघा, बी चे पण दिलेले आहेत निर्देशक कोऑर्डिनेट, पण पी चे दिलेत का? दिलेत, पी चे पण दिलेत. आता तुम्हाला विचारले फाइंड द रेशो, रेशो असतो m:n, म्हणजे कोणत्या गुणोत्तरात? गुणोत्तर असतं m:n, इथं m इथं n, हा x1 y1 x2 y2 आणि हा xy. बघा x1 15 y1 5 x2 9 y2 20 x 11 y 15, बरोबर का? m माहित नाही, n माहित नाही. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने बाय सेक्शन फॉर्म्युला mx2 अधिक nx1 my2 ly1, काही नाही, फक्त फॉर्म्युला दिला. 1 2 3 आणि 4 याच्यापैकी तुम्हाला कोणते 3 दिले तर चौथं काढता आलं पाहिजे असं याचा अर्थ. चला x किमतीवर या, x आहे का? आहे. 11 11 m नाही. x2 x2 किती आहे? 9 अधिक n माहित नाही. x1 किती आहे? 15 छेद m अधिक n. बघा फक्त किमती भरल्या. y 15 बरोबर 15 बरोबर m y2 किती आहे? 20 n माहित नाही. y1 आयो खाली m पण माहित नाही, n पण माहित नाही. यू जस्ट राईट, यू जस्ट पुट द व्हॅल्यूज. तुम्ही फक्त किमती भरायच्या त्याच्यामध्ये, ज्या ज्या माहिती आहेत त्या. आता गुणाकार करू. 11 बरोबर 9m 9m आणि 15m 15m. 15 बरोबर 15 बरोबर हे 20m होईल 20m आणि हे 5m. वजा चिन्हच नाही पण त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही. आता हा भागिले फक्त इकडे गुणिले आणा, काय होईल? 11 कंसात 11 ला गुणिले झालं, 11 ने आत गुणा 11m 11m झालं इथपर्यंत. m ला इकडे आणा आणि n ला तिकडे नाही, काय होईल? बरोबर 11m वजा 9m हा मायनस झाला आणि हा 15n हा तिकडे काय होईल? मायनस होईल. हा तिकडे न्याला, m एका बाजूला n एका बाजूला, चिन्ह समान आहे. वजा बाकी 11 9 गेले 2m, साइन डिफरन्स सबट्रॅक्शन 2m, साइन डिफरन्स सबट्रॅक्शन 4n 4n राहील. आता हा गुणिले 2 तिकडे भागिले जाईल आणि गुणिले n इकडे भागिले येईल. m अपॉन n, m भागिले n 4/2 बे कमी बेदने 4 m अपॉन n इथे आला 2/1. म्हणजे रिक्वायर्ड रेशो इज, याला सोडवायची काही गरज नाहीये. इथं रिक्वायर्ड रेशो इज 2:1. मराठीमध्ये तुम्ही काय लिहिणार? दिलेलं गुणोत्तर किती आहे? विभाजन गुणोत्तर म्हणा, विभाजन गुणोत्तर 2:1 आहे. अशा पद्धतीने बघा आपण मागाच्या गणितामध्ये कडेच्या एका बिंदूचे निर्देशक काढले, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट हियर. नाउ वी फाइंड रेशो. आता आपण गुणोत्तर जे आहे त्याचे किमती काढलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काही जरी विचारलं तरी काढता आलं पाहिजे. आता आपण थोड्याशा अवघड गणिताकडे चाललोय, नव्हे तर मोठ्या गणिताकडे चाललोय. फक्त याच्यातली गणित अवघड नाहीच आहेत, फक्त आकाराने मोठी आहेत. मग आता आपण तिसरं गणित घेऊया.
बघा थोडस मोठ्या गणिताकडे चालू म्हणून सांगितलं मी तुम्हाला. गणित लिहितो बघा. फाइंड द कोऑर्डिनेट of the point of trisection of the segment joining the points a2 minus 2 and okay. Trisection मराठीमध्ये बिंदू ए व बी वजा 7च्या यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. नीट समजून घ्या. याचा अर्थ आधी समजावून सांगतो. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन. ट्रायसेक्शन मराठी त्रिभाजन. त्रि म्हणजे 3, भाजन म्हणजे भाग, समान भाग, 3 समान भाग, त्याला म्हणायचं त्रिभाजन. ट्रायसेक्शन डिवाइड्स इनटू 3 इक्वल पार्ट्स. काय सांगितलं मी? डिवाइड इनटू 3 इक्वल पार्ट्स. 3 समान भाग. बघा ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स ए बी म्हणजे ए आणि बी. ए आणि बी ह्या सेगमेंटचे 3 समान भाग करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 3 भाग होतात. याचे 3 भाग होतात म्हणजे आतमध्ये बिंदू 2च आहेत बरं. तुम्ही जर एक बिंदू घेतला तर 2 भाग होतात. बघा ना, एक बिंदू घेतला 2 भाग झाले. मग 2 घेतल्यावर 3 होतील. पण 3 भाग कसे पाहिजे? समान पाहिजे. बघा इथे एक घेतो आणि इथे एक घेतो. हा ए झाला, बी झाला, याला सी म्हणतो. याचे कोऑर्डिनेट याचे निर्देशक ए बी घेतो आणि हा घेतो चौथा ए बी. याचे घेतो सी आणि डी. 2च बिंदू घेतले कारण त्रिभाजन आहे. 3 भाग करायचे. ट्रायसेक्शन. सो टेक 2 पॉइंट्स इन बिटवीन ए अँड बी इन द सेम डिस्टन्स. त्यामुळे हे 3 भाग सारखे झाले. हा भाग एक असेल, हा भाग एक असेल, तर हा भाग पण एक असेल. असं सारखं कळतंय का? हा 1 सेंटीमीटर असेल, हा पण एक, हा पण एक, समान भाग आहेत ना. 3 भाग सारखे, त्याला म्हणायचं ट्रायसेक्शन, त्रिभाजन. आणि ह्या बिंदूंचे तुम्हाला निर्देशक काढायचे. आता मला सांगा, नीट पहा बघा. हा एक भाग आहे, हा एक भाग आहे, हा एक भाग आहे. समजा मी हा बिंदू घेतला तर सी हा बिंदू रेषाखंड ए बी चे इथे एक भाग आहे. इकडे किती भाग होती? हा एक आणि हा एक 2 भाग होते. एकाच 2 गुणोत्तरात विभाजन करतो. बिंदू सी ए बी हा रेख ए बी चे एका 2 गुणोत्तरात विभाजन करतो. इंग्लिश मध्ये काय होईल? पॉइंट सी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो. हा भाग 1 आहे आणि हा भाग हा 1 आणि हा 1 म्हणजे 2 झाले. याला म्हणा x1 y1 x2 y2 आणि याचे झालं विभाजन. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रा त्याला आपण म्हणतो सेक्शन फॉर्म्युला. x1 y1 x2 y2 x y आणि m n. पहा बरं आता x1 किती आहे? 2, y1 वजा 2, x2 वजा 7 आणि y2 4. -7 4 2 -2. इज दॅट क्लिअर? x काय आहे बरोबर? a आणि y कोण आहे? b. m किती आहे? आणि हा किती आहे? 2.
mx2 nx1 भरा किमती x माहिती का बरोबर हा x काय आहे a y कोण आहे b ओके m किती आहे म्हणे 1 x2 n किती आहे 2 x1 m किती आहे 1 y2 किती आहे 4 n किती आहे 2 y1 किती आहे वजा 2 1 गुणिले 4 अधिक 2 गुणिले वजा 2 ओके गुणाकार करताना एक वजा चिन्ह असेल तर वजा राहतं 2 असतील तर अधिक होतं हे लक्षात ठेवायचं if in the multiplication 1 minus sign is there so it is minus 2 minus there is a plus बघा 7 1 7 1 minus sign एक वजा चिन्ह आहे 2 2 4 4 1 4 1 minus sign is there साइन डिफरंट सबट्रॅक्शन चिन्ह समान वजाबाकी करा 7 4 गेले 3 मोठे साइन ऑफ बिगर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट CR -10 बिंदू C चे निर्देशक -1 0 आहे इथपर्यंत काय शंका आता याला डी चे काढायचे आता मला सांगा हा एक भाग आहे हा एक भाग आहे आता बघा बरं का हे दोन्ही भाग सारखे आहेत हा आणि हा CD बरोबर DB म्हणजेच पॉइंट D इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CB CD बरोबर DB ना मग CB ह्याला विसरून जाणार CB चा मिड पॉइंट झाला म्हणजे बिंदू D हा CB चा मध्यबिंदू आहे मग मध्यबिंदूच्या सूत्राने बाय मिड पॉइंट फॉर्म्युला काय म्हणतो मिड पॉइंट फॉर्म्युला बघा बरं ही जर गोळवत असेल तर आपण CB इथं काढू बघा C चे निर्देशक काढले जातात बघा -1 0 B चे निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ C दिले कोऑर्डिनेट -7 4 आणि मिड पॉइंट कोण आहे D हे होईल x1 y1 x2 y2 x y x1 किती आहे -1 0 -7 4 आणि x किती आहे C आणि y किती आहे D बाय मिड पॉइंट फॉर्म्युला लिहिलं आहे आपल्याला सूत्र काय बघा बरं x1 अधिक x2 भागिले 2 y1 अधिक y2 भागिले 2 चला किमती भरा इथं डोकं चालवायचं नाही नुसत्या किमती भरायच्या x1 -1 x2 -7 y1 0 y2 4 आहे म्हणजे अधिक 4 प्लस 4 साइन सेम ऍडिशन बिगर साइन समान चिन्ह बेरीज करा आणि मोठे चिन्ह द्या बे चौकाट -4 -4 आणि बे दुने 4 हा सॉरी इथे a च्या b चे किती भरायला राहिल्या x हा सूत्र आहे x ची किंमत किती c y ची किंमत d c आणि d माहित झाला c आणि d म्हणजे d चे कोऑर्डिनेट आहेत उत्तर काय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट dr
-4 2 बिंदू डी चे निर्देशक -4 2 आहे. झालं? वाटलंच तर उत्तर कसं लिहा? मराठीवाल्याने रेषाखंडाचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक -1 0 व -4 2 आहे. आणि इंग्लिश वाल्यांनी काय लिहायचंय? कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन्स ऑफ द सेगमेंट जॉइनिंग पॉइंट्स A and B are C into bracket -1 0 and D into bracket -4 2. It's a very simple way to solve the example. इतकी साधी सोपी पद्धत आहे पहा. मला असं वाटतं तुम्हाला गणित समजलं असेल. आता एक छोटंसं एखादं गणित घेऊ, मग थांबूया आपण. आता बघा पेज नंबर 139 114 114 याच्यात आपण सोडवलेत. आता प्रॅक्टिस सेट किंवा सर्वसांचं 5.2 बघा 5.2 याच्यातलं प्रश्न दुसरा आपला झालेला आहे. तिथं फक्त रेषाखंडाच्या विभाजनाचं सूत्र, त्याला आपण सेक्शन फॉर्म्युला म्हणतो. त्यानंतर 7वं गणित त्रिकोणाच्या मध्य संपर्क बिंदूचे निर्देशक काढा, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड. 7वं पण तुम्हाला जमेल. 6वं 22 20 आणि 0 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. फाइंड बघा कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. मिड पॉइंटचे काढायचे, त्याला नाव नाही दिले, मग आपण हे म्हणू. 1 कंसात 22 20 आहे बघा, आणि B कंसात 0 16 आहे. याचा मिड पॉइंट घ्या आणि त्याचे यू हॅव टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट M. तुम्हाला बिंदू मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे. x1 y1 x2 y2 x बरोबर प्रश्नचिन्ह y बरोबर प्रश्नचिन्ह बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्राने x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2 y बरोबर y1 तुम्ही सहज सोडवू शकाल. त्यानंतर आता इतक्यात जे आपण शिकलो त्रिभाजन करणार आहे, तसंच एक गणित आहे बघा इथे. दहावं गणित बघा. A 2 7 आणि B -4 -8 यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा, म्हणजे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ अ लाईन सेगमेंट AB. आता जे मी फाळेवरचं पुसलं सेम कसं करायचं, म्हणजे बोलता बोलता आपण 10व्या नंबरचं जे एक्झाम गणित आहे, उदाहरण आहे, तो प्रकार आपला झालेला आहे. त्यानंतर 8वं 9वं आपण सोडवणार आहोत. 11वं 12वं सोडवणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी थांबू.